प्रस्तावना. प्लॅटफॉर्मचे युग आणि बदललेली व्यवसायाची दुनिया. 21व्या शतकाच्या सुरुवातीला जगातील व्यवसाय पद्धतींमध्ये असा मोठा बदल घडून आला की त्याची कल्पनाही फार थोड्या लोकांनी केली होती. इंटरनेटमुळे आधीच संवाद, माहिती मिळवणे आणि खरेदी विक्री करण्याच्या पद्धती बदलल्या होत्या. मात्र त्यानंतर एक अधिक खोल आणि प्रभावी परिवर्तन घडले. हे परिवर्तन एखाद्या नव्या उत्पादनाचे किंवा सेवेचे नव्हते, तर एका नव्या संकल्पनेचे होते. ही संकल्पना म्हणजे प्लॅटफॉर्म. फिल सायमन यांचे द एज ऑफ द प्लॅटफॉर्म हे पुस्तक याच बदलाचा सखोल आणि सोप्या भाषेत उलगडा करते. ॲमेझॉन, ॲपल, फेसबुक आणि गुगल या 4 कंपन्यांनी प्लॅटफॉर्म आधारित व्यवसाय मॉडेल कसे उभारले आणि त्यामुळे संपूर्ण व्यवसाय जगाची रचना कशी बदलली, हे या पुस्तकात स्पष्ट केले आहे. या कंपन्या फक्त वस्तू विकणाऱ्या किंवा सेवा देणाऱ्या राहिल्या नाहीत. त्यांनी असे डिजिटल पर्यावरण निर्माण केले जिथे ग्राहक, विकसक, विक्रेते, जाहिरातदार आणि भागीदार सगळे एकत्र येऊन मूल्य निर्माण करतात. लेखक सांगतो की आपण आता पारंपरिक उत्पादनांच्या युगात राहत नाही, तर प्लॅटफॉर्मच्या युगात प्रवेश केला आहे. या नव्या युगात सर्वात शक्तिशाली कंपन्या त्या आहेत ज्या लोकांना जोडतात, त्यांच्यात संवाद घडवून आणतात आणि सामूहिक वाढीसाठी एक स्थिर आधार देतात. प्लॅटफॉर्म म्हणजे केवळ तंत्रज्ञान नाही, ते नातेसंबंध, नेटवर्क आणि सहनिर्मितीचे एक नवे स्वरूप आहे. हे पुस्तक फक्त मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांची कथा नाही, ते एक मार्गदर्शक आहे जे समजावून सांगते की प्लॅटफॉर्म कसे तयार होतात, ते यशस्वी का होतात, त्यामध्ये कोणते धोके असतात आणि भविष्यात व्यवसाय कोणत्या दिशेने जाणार आहे. आजची डिजिटल अर्थव्यवस्था समजून घ्यायची असेल तर हे पुस्तक एक महत्त्वाची किल्ली ठरते. इंटरनेटचा विकास आणि प्लॅटफॉर्म युगाची सुरुवात. प्लॅटफॉर्म युग समजून घ्यायचे असेल तर आधी इंटरनेटचा विकास समजून घेणे गरजेचे आहे. सुरुवातीच्या काळात इंटरनेटचा वापर प्रामुख्याने ईमेल पाठवणे, साध्या वेबसाईट पाहणे किंवा माहिती शोधणे इतकाच मर्यादित होता. वापरकर्ते फक्त माहिती घेणारे होते. ते फारसे काही तयार करत नव्हते किंवा शेअर करत नव्हते. हळूहळू इंटरनेटचे स्वरूप बदलू लागले. लोक ब्लॉग लिहू लागले, फोटो आणि व्हिडिओ शेअर करू लागले, सोशल मीडियावर एकमेकांशी संवाद साधू लागले. या टप्प्याला वेब 2.0 असे म्हटले जाते. या टप्प्यात वापरकर्ता केवळ ग्राहक राहिला नाही, तर तो स्वतः सामग्री तयार करणारा आणि मूल्य निर्माण करणारा घटक बनला. याच ठिकाणी प्लॅटफॉर्मची संकल्पना आकाराला आली. कंपन्यांनी हे ओळखले की त्यांनी स्वतः सगळी कामे करण्यापेक्षा असे डिजिटल व्यासपीठ तयार करावे जिथे इतर लोक स्वतः योगदान देतील. जितकी जास्त लोक त्या प्लॅटफॉर्मवर येतील, तितके ते व्यासपीठ अधिक उपयुक्त आणि मूल्यवान बनेल. या प्रक्रियेला नेटवर्क इफेक्ट असे म्हटले जाते. नेटवर्क इफेक्ट म्हणजे एखाद्या सेवेचा वापर करणाऱ्या लोकांची संख्या वाढली की त्या सेवेचे मूल्य आपोआप वाढते. सोशल मीडिया, ऑनलाईन मार्केटप्लेस आणि सर्च इंजिन्स हे याचे उत्तम उदाहरण आहेत. डिजिटल तंत्रज्ञानामुळे हा नेटवर्क इफेक्ट प्रचंड वेगाने वाढू शकतो. एकदा प्लॅटफॉर्म यशस्वी झाला की तो कमी खर्चात लाखो कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळेच प्लॅटफॉर्म आधारित कंपन्या पारंपरिक कंपन्यांपेक्षा कितीतरी वेगाने आणि मोठ्या प्रमाणात वाढतात. प्लॅटफॉर्म म्हणजे नेमके काय? फिल सायमन यांच्या मते प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त ॲप किंवा वेबसाईट नाही. प्लॅटफॉर्म हे एक संपूर्ण परिसंस्था असते. या परिसंस्थेत वेगवेगळे घटक असतात आणि ते सगळे एकमेकांशी संवाद साधून मूल्य निर्माण करतात. प्लॅटफॉर्मला एक मजबूत मंच समजता येईल, जो अनेक भागांनी बनलेला आहे. लेखक या भागांना प्लँक्स असे म्हणतो. हे प्लँक्स म्हणजे तांत्रिक साधने, नियम, धोरणे, भागीदारी, इंटरफेस आणि सेवा असू शकतात. हे सगळे भाग एकमेकांशी नीट जुळले तरच प्लॅटफॉर्म मजबूत आणि टिकाऊ बनतो. यशस्वी प्लॅटफॉर्ममध्ये काही समान वैशिष्ट्ये असतात. तो अनेक गटांना जोडतो, जसे ग्राहक आणि विकसक, खरेदीदार आणि विक्रेते किंवा वापरकर्ते आणि जाहिरातदार. तो मोठ्या प्रमाणात वाढू शकतो कारण तो डिजिटल असतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो बाहेरच्या लोकांना नवकल्पना करण्याची संधी देतो. पारंपरिक व्यवसाय स्वतःच्या मालमत्तेवर आणि नियंत्रणावर भर देतात. प्लॅटफॉर्म व्यवसाय मात्र जोडणीवर भर देतात. लोक, डेटा आणि कल्पना जोडून ते मूल्य निर्माण करतात. हाच दृष्टिकोन त्यांना इतका प्रभावी बनवतो. ॲमेझॉन, ॲपल, फेसबुक आणि गुगल या 4 मोठे प्लॅटफॉर्म. पुस्तकाचा मुख्य भाग या 4 कंपन्यांच्या अभ्यासावर आधारित आहे. लेखक त्यांना आधुनिक प्लॅटफॉर्म युगाचे प्रतीक मानतो. ॲमेझॉनची सुरुवात एक ऑनलाईन पुस्तक दुकान म्हणून झाली होती. मात्र जेफ बेझोस यांची दृष्टी फार मोठी होती. त्यांनी ॲमेझॉनला एक असे व्यासपीठ बनवले जिथे कुठलाही विक्रेता आपली पुस्तके विकू शकतो आणि कुठलाही ग्राहक ती सहज खरेदी करू शकतो. ॲमेझॉनने तिसऱ्या पक्षाच्या विक्रेत्यांना आपल्या प्लॅटफॉर्मवर येण्याची संधी दिली. यामुळे उत्पादनांची विविधता प्रचंड वाढली आणि ग्राहकांची संख्या देखील वाढली. हा नेटवर्क इफेक्ट ॲमेझॉनच्या यशाचा कणा ठरला. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसने ॲमेझॉनला आणखी एक स्तर दिला.
AWSमुळे इतर कंपन्या स्वतःची डिजिटल पुस्तके Amazonच्या क्लाउडवर चालवू शकतात. आज इंटरनेटवरील अनेक मोठ्या सेवा AWSवर चालतात. त्यामुळे Amazon फक्त विक्रेता न राहता डिजिटल जगाचा पाया बनला. ॲपलचा प्लॅटफॉर्म मॉडेल थोडा वेगळा आहे. ॲपल हार्डवेअर बनवतो, पण खरी ताकद त्याच्या परिसंस्थेत आहे. आयफोन, आयपॅड आणि मॅक ही उपकरणे आहेत, पण ॲप स्टोअर, ऑपरेटिंग सिस्टम आणि विकसक समुदाय हे खरे प्लॅटफॉर्म आहेत. ॲप स्टोअरमुळे लाखो विकसकांना ॲप तयार करून विकण्याची संधी मिळाली. वापरकर्त्यांना सुरक्षित आणि दर्जेदार ॲप मिळाले आणि ॲपलना सातत्याने महसूल मिळू लागला. हे सर्व एकमेकांना बळ देणारे होते. फेसबुकने सामाजिक नातेसंबंधांना प्लॅटफॉर्ममध्ये बदलले. लोक एकमेकांशी जोडले गेले, विचार शेअर करू लागले, बातम्या वाचू लागले आणि व्यवसायांशी संवाद साधू लागले. फेसबुकने जाहिरातदारांसाठी अत्यंत प्रभावी साधन तयार केले, कारण त्याच्याकडे वापरकर्त्यांचा मोठा डेटा होता. गुगलने शोध सेवा देऊन सुरुवात केली. लोक काय शोधतात, कधी शोधतात आणि का शोधतात हे समजून घेऊन गुगलने जाहिरात व्यवसायाला नवे स्वरूप दिले. ॲडवर्ड्स, यूट्यूब, अँड्रॉइड यांसारख्या सेवांनी गुगलला एक मोठे प्लॅटफॉर्म बनवले. यशस्वी प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये. या 4 उदाहरणांतून लेखक काही महत्त्वाचे निष्कर्ष काढतो. नेटवर्क इफेक्ट, परिसंस्था, डेटा, लवचिक रचना आणि बाहेरील नवकल्पना हे यशस्वी प्लॅटफॉर्मचे मुख्य घटक आहेत. प्लॅटफॉर्म जितका वापरला जातो तितका तो अधिक उपयुक्त बनतो. वापरकर्ते आणि भागीदार दोघांनाही त्याचा फायदा होतो. डेटा हे नव्या युगातील इंधन आहे आणि प्लॅटफॉर्म त्याचा प्रभावी वापर करतात. फायदे आणि धोके. प्लॅटफॉर्म मॉडेलमध्ये वेगाने वाढ, विविध उत्पन्न स्रोत आणि नवकल्पनांची संधी असते, पण धोकेही असतात. वापरकर्त्यांचा विश्वास गमावल्यास प्लॅटफॉर्म कोसळू शकतो. खूप नियंत्रण ठेवल्यास नवकल्पना मरतात आणि खूप मोकळेपणा ठेवल्यास गुणवत्ता कमी होऊ शकते. भविष्य आणि निष्कर्ष. लेखकाच्या मते प्लॅटफॉर्म मॉडेल भविष्यात सर्वच उद्योगांमध्ये दिसेल. आरोग्य, शिक्षण, वित्त, वाहतूक सगळीकडे प्लॅटफॉर्म येतील. जे व्यवसाय हे बदल समजून घेतील ते टिकतील. द एज ऑफ द प्लॅटफॉर्म हे पुस्तक आपल्याला सांगते की यश म्हणजे फक्त चांगले उत्पादन नाही, तर लोकांना जोडण्याची क्षमता आहे. प्लॅटफॉर्म हे केवळ व्यवसाय मॉडेल नाही, तर विचार करण्याची नवी पद्धती आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मी याच मजकुराचा अधिक संक्षिप्त मराठी सारांश, शैक्षणिक नोटा किंवा अध्यायनिहाय रूपांतर देखील करून देऊ शकतो.